नमस्कार मंडळी. तर मी आलो आहे माझ्या आता ॲक्च्युअल साईटवरती आणि आपण बघताय म्हणजे हा समोरचा जो आहे हा 10 गुंठाचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, जो मी काही दिवसापूर्वी सेल केला होता. प्लॉट ओपन प्लॉट होता. तर त्यानंतर हे आम्ही जे आहे कंपाऊंड आहे आणि पाण्यासाठी बोरवेल हे आम्हीच काम केलं होतं. म्हणजे माझी पूर्ण टीम आहे. माझा मित्र आहे ओमकार म्हणून, तो पूर्ण माझं कन्स्ट्रक्शनचं जे आहे ते हँडल करतो आणि इतरही काही माझे मित्र आहेत, आर्किटेक्ट आहेत, इतरही काही इंजिनियर आहेत, साईट सुपरवायझर आहेत. त्यानंतर बरेचसे असे काही लोक आहेत ज्यांच्यासोबत मी काम नेहमी करत असतो आणि माझा पहिला प्रेफरन्स हा फक्त मराठी आणि कोकणी माणसांनाच आहे. म्हणजे जे काही मी प्लॉट दिले आहेत आजपर्यंत ते फक्त मराठी माणसांसाठी आहेत. म्हणजे आपले जे काही मराठी बांधव आहेत, जे मुंबई, पुणे किंवा इतर काही शहरांमध्ये राहून आपला रोजगारासाठी बाहेर राहत असतात आणि त्यांना आपल्या कोकणामध्ये म्हणजे स्वतःच्या हक्काच्या गावी किंवा त्यांना असं नेहमी वाटत असतं की आपली देखील एखादी स्वतःची जागा असावी किंवा आपलं छोटंसं घर असावं. तर त्यासाठी मी इथे नेहमी काम करत असतो आणि माझा प्रेफरन्स हा शेवटपर्यंत मराठी आणि कोकणी बांधवांसाठीच राहणार आहे. तर हा आपला प्लॉट आहे 10 गुंठाचा ॲग्रिकल्चर प्लॉट आणि त्यामध्ये आजचा हा पहिला दिवस आहे आमचा की आम्ही लाईन आउटपासून हे घराची कामाला सुरुवात केलेली आहे. तर सध्या माझा मित्र आणि एक आर्किटेक्ट आहे, तो पूर्ण काम सध्या बघतो आहे. तर आता मी ॲक्च्युअल साईटवर आलो आहे आणि कशाप्रकारे आम्ही लाईन आउट करतो घराचं आणि कसा ह्याचा प्लॅन आहे घराचा, त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ह्याचं जे कंपाऊंडचं जे काम आहे ते मोजून 4 दिवसच झालेत आपण पूर्ण केलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं जे आम्ही काम ह्याच्यामध्ये केलं ते म्हणजे पाण्यासाठी. तर पाण्यासाठी आम्ही बोरवेल इथे मारली होती. म्हणजे मी जागेचा पूर्ण सर्वे करून त्यानंतर त्याचा पॉईंट आम्ही फिक्स केला होता की आम्हाला पाणी जास्तीत जास्त कोणत्या भागामध्ये मिळेल. तर त्याचा सर्वे करूनच नंतर हा पॉईंट मी शोधला आणि त्याच्यामधूनच आम्ही इथे आम्हाला पाणी साठा चांगला मिळालेला आहे. म्हणजे आम्हाला 60 फुटावरती चांगलं पाणी मिळालं होतं. तरी पण आम्ही ही जी बोरवेल आहे ही 250 फूट खोल केली आहे, जेणेकरून पाण्याचा कुठे म्हणजे मे एप्रिलमध्ये कुठे तुटवडा जाणवला नाही पाहिजे यासाठी आम्ही 250 फूट खोल ही पाण्यासाठी बोरवेल केलेली आहे, ज्याचा वापर आम्ही पुढे आता ह्या कन्स्ट्रक्शनसाठी देखील करणार आहोत. आणि सर्वसाधारण आम्हाला या बोरवेल बनवण्यासाठी 1 लाख रुपये खर्च आला. कदाचित तुम्हाला कमी जास्त देखील हा खर्च होऊ शकतो, कारण पाणी साठा हा प्रत्येक भागामध्ये हा कमी जास्त असल्यामुळे तुम्हाला खर्चामध्ये पण थोडा फरक जाणवू शकतो. तर आपलं इथे कन्स्ट्रक्शन होणार आहे. पूर्ण जे बांधकाम आहे ते 1100 स्क्वेअर फीटचं हे बांधकाम आहे. RCC मध्ये हे बांधकाम होणार आहे. तर त्याचं हे लाईन आउटचं काम आज आपण चालू केलं आहे. इथे जे आपण चारी बाजूला बघताय म्हणजे दोन्ही बाजूला आपण कंपाऊंड केलेलं आहे. म्हणजे फ्रंटची जी बाजू आहे ती आता आपलं घराचं काम हे चालू होणार, त्यासाठी आपण ही जागा मोकळी ठेवली आहे की जेणेकरून जे काही गाड्या असतील म्हणजे मटेरियलच्या ज्या गाड्या असतील त्या इझिली आतमध्ये आल्या पाहिजे. तर आपण त्यासाठी समोरची जागा ही फ्रंटेज थोडा मोकळा ठेवला आहे. या घराचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण समोर गेट आणि जे काय राहिलेलं कंपाऊंड आहे ते पूर्ण करणार आहोत. पण आपली जी बाजूची बाउंड्री आहे ती फिक्स करण्यासाठी आपण समोर जे आपल्याला दिसतंय त्या टोकापासून लास्टच्या टोकापर्यंत जे काय आहे 10 गुंठ्याला आपण ते कंपाऊंड पूर्ण केलेलं आहे. याचा जो काय खर्च आला तो मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. पण त्याआधी आपण आता बघणार आहोत मेन म्हणजे जे आपलं हे लाईन आउटचं जे काम आहे आज जे आपण सुरुवात केलेलं आहे. आणि हे जे खड्डे आपण मारतोय समोर ते सोलिंग पीसीसाठी आपण हे खड्डे मारत आहोत. इथे आता आपण लाईन आउटला सुरुवात केलेली आहे मगाशीच आणि ही तुम्ही बाजूने बघताय ती बाउंड्री पट्टी काल दिवसभरात त्याची मारून झाली आहे. म्हणजे काही तासाभरातच त्याचं काम पूर्ण झालं होतं. पण आज आम्ही लाईन आउटला सुरुवात केलेली आहे आणि ही बाउंड्री पट्टी मारलेली आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण बॉक्स जो घरासाठी जी जागा तुम्ही फिक्स करताय त्यासाठी ही बाउंड्री पट्टी मारायची असते. अशा प्रकारे आपण कामाला सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली ह्या घराचा पूर्ण व्हिडिओ म्हणजे जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला देखील जर कोकणामध्ये खास करून सिंधुदुर्ग, मालवण जे काही हे जे एरिया आहेत यामध्ये जर तुम्हाला घर बांधून हवं असेल तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता.
तर मंडळी हे आपलं लाईन आउटचं काम हे जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। अशा प्रकारे मार्किंग आम्ही केली आहे, जेणेकरून इथे आम्ही खड्डे मारू शकतो, कारण सोलिंग PCCसाठी हे खड्डे गरजेचे असतात आणि हे मार्किंगसुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून कुठे चूक नाही झाली पाहिजे कन्स्ट्रक्शनमध्ये। तर तुम्ही देखील असं जर काम करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघणं फार गरजेचं आहे। अशा प्रकारचं सुंदर आणि कोकणात जर तुम्हाला कौलारू घर किंवा RCC घर असेल, लोड बेरिंगचं घर असेल, जर तुम्हाला बांधकाम करून पाहिजे असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता। वर्षाला फार कमी कामं मी घेतो, म्हणजे खरं तर 3 किंवा 4च कामं मी वर्षाला घेतो, जेणेकरून काय असेल की कामाचं प्रेशर वाढणार नाही आणि आपल्याला जे काम आपण घेतोय ते सांगितलेल्या वेळेत पूर्ण झालं पाहिजे, यासाठी मी कामाचं प्रेशर घेत नाही। तर मला जेवढं शक्य आहे आणि लोकांचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये कमीत कमी बजेटमध्ये आपण कसं काम करू चांगल्या पद्धतीचं आणि चांगलं मटेरियल वापरून, तर त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो। तर तुम्हाला देखील कोकणामध्ये खास करून सिंधुदुर्ग, मालवण ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त कामं माझी चालतात, तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। आणि मंडळी, नेहमीप्रमाणेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या ड्रीम कोकण यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील नवनवीन ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्राबद्दल अधिकाधिक माहिती मी माझ्या या ड्रीम कोकण यूट्यूब चॅनलवर नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। तर नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।